नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. पासवर्ड श्रीमंतीच्या या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण श्रीमंत होण्याचा पासवर्ड जाणून घेत असतो. आज देखील हाच पासवर्ड आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत निलेश पाटील सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर विषयाला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार. निलेश पाटील सर हे नील्स एंटरप्राइजेसचे संस्थापक आहेत. तसेच ते NLP एक्सपर्ट आणि NISM प्रमाणित शेअर मार्केट ट्रेडर आहेत. त्यांना 10 वर्षांहून अधिक काळाचा ट्रेडिंगचा आणि 5 वर्षांहून अधिक शेअर मार्केट प्रशिक्षणाचा अनुभव आहे. त्यांनी 15,000हून अधिक विद्यार्थ्यांना शेअर मार्केटचं शिक्षण दिलेलं आहे. सरांच्या प्रशिक्षण वर्गामध्ये ते त्यांच्या विद्यार्थ्यांना शेअर मार्केट विषयी फिजिओलॉजीचं रहस्य शिकवतात. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांना लाईव्ह ट्रेडिंग करून दाखवतात. मध्यंतरीच त्यांनी कंपनी नील्स एंटरप्राइजरनं 60 करोडचं मूल्यांकनाचा पट्टा जो आहे तो पार केलेला आहे. आता आपण विषयाला सुरुवात करूया. सर, 10 वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाले तुम्ही या क्षेत्रात आहात. अर्थात फिजिओलॉजीवर तुम्ही काम करत असतात विद्यार्थ्यांच्या. मला त्या संदर्भात जाणून घ्यायचं आहे, तुमचा हा अनुभव कसा होता? नक्कीच मला आवडेल 10 वर्षाचा अनुभव सांगताना. तर प्रेक्षकांना हेच सांगेन की 10 वर्षापूर्वी जेव्हा मी स्टार्टिंग केली होती की शेअर मार्केट नवीन शिकण्यासाठी आधी आपल्याला नॉलेज घ्यायला लागतं. जेव्हा 10 वर्षापूर्वी नॉलेज घ्यायला गेलो होतो मी, तेव्हा वर्तमानपत्र, यूट्यूब किंवा फेसबुक यामधून जे ट्रेनर मला दिसत होते त्यांच्याकडे मी शिकायला जात होतो शेअर मार्केटची ट्रेनिंग घ्यायला. आणि करता करता मी त्यांच्याकडे शेअर मार्केट म्हणजे काय, इंट्राडे काय, इतर गोष्टी काय, पण ते जे नॉलेज असतं ते युनिव्हर्सल आहे, सर्वीकडे सेमच आहे की शेअर मार्केट म्हणजे काय, इंट्राडे म्हणजे काय किंवा ज्या ऑप्शन्स म्हणजे काय. पण व्हायचं काय की मी त्यांच्याकडे जायचो शिकायला, सर्व गोष्टी मला समजायच्या की नक्की काय चाललंय, पण हवा तसा प्रॉफिट माझा होत नव्हता. आता हवा तसा प्रॉफिट का होत नव्हता? कारण का जे चार्ट आणि इंडिकेटर होते ते हजारो होते. म्हणजे एक चार्ट किंवा एक इंडिकेटर नाहीत, हजारो चार्ट आहेत, हजारो इंडिकेटर आहे. आणि मला कन्फ्यूज व्हायला लागायचं की अरे नक्की करायचं काय, की कुठलेही चार्ट कुठलेही इंडिकेटर मी वापरले तरी पण त्याचा हवा तसा उपयोग मला होत नव्हता. आणि मी एक ट्रेनरकडे गेलो की दुसरा गेलो की तिसरा, जसे सर्वे करतात, तुम्ही करत असाल. एखाद्या ट्रेनरकडे गेले की दुसऱ्या ट्रेनरकडे, का तुम्हाला वाटतं त्याच्याकडनं अजून काहीतरी शिकायला भेटेल. पण आपल्याला काय वाटतं की नवीन चार्ट, नवीन इंडिकेटर. आणि 2 वर्ष झाले, जवळजवळ मी 25-30 ट्रेनर लोकांकडे गेलो, पण माझा काय हवा तसा फायदा होत नव्हता. तर मी ठरवलं की काहीतरी आपण रिसर्च करूया की नक्की फायदा होतो कसा. तर जे सक्सेसफुल ट्रेडर आहेत आणि जे इन्व्हेस्टर आहेत त्यांचा अभ्यास करायला मी सुरुवात केली. आणि अभ्यास करता करता असं पाहण्यात आलं की 80 ते 90% जर शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट काढायचं आहे, ट्रेडिंगमध्ये किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये, तर सायकोलॉजी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का 80 ते 90% सायकोलॉजी असेल तरच तुम्ही प्रॉफिट काढू शकता. आणि जो 10% 15%चा भाग आहे तो मी करत होतो म्हणजे स्ट्रॅटेजीचा. म्हणजे आजपर्यंत 2 वर्ष मी शिकलो ती स्ट्रॅटेजी होती की हा इंडिकेटर वापरा, हा चार्ट पॅटर्न वापरा. पण स्ट्रॅटेजीचा अभ्यास नेहमी करत होतो, पण सायकोलॉजीचा अभ्यास मला तेव्हा कळला की 90% सायकोलॉजी इम्पॉर्टंट आहे. त्याचं एक मी उदाहरण पण सांगतो की रिसर्च करता करता मार्केट विझार्ड नावाचं पुस्तक माझ्या हातात आलं. तर त्यामध्ये असं होतं की वर्ल्डमध्ये, जगामध्ये जे 25 बेस्ट ट्रेडर आहेत त्या ट्रेडरचा अभ्यास करण्यात आला. त्या अभ्यास करता करता काय लक्षात आलं की ते प्रॉफिट काढतायत, तर त्यांची स्ट्रॅटेजी वेगवेगळी आहे. ते इंडिकेटर वेगळे वापरतायत, चार्ट पॅटर्न वेगळे वापरतायत, पण त्यांच्यामध्ये एक साम्य आहे, ते सायकोलॉजीचं, म्हणजे माइंडसेटचं. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये सायकोलॉजी कुठली वापरायची, तर त्यांचं सेम होतं, सायकोलॉजी माइंडसेट सेम होता. स्ट्रॅटेजी वेगळी असेल चालेल. तेव्हा मला कळलं की नाही, स्ट्रॅटेजीवरती जास्त लक्ष न देता आपण आपल्या माइंडसेटवरती आणि सायकोलॉजीवरती लक्ष दिलं पाहिजे. सर, अनेक वेळा असं होतं की ट्रेडिंग करत असताना जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही देखील अनेक इंडिकेटर्स वापरले, खूप वर्ष काम केलं, त्यानंतर देखील हवं तसं यश मिळत नव्हतं. माझा खरं तर पुढचा मुद्दा हाच आहे की ट्रेडिंग करून पैसे कमवणं किती सोपं आहे, किती यशस्वी होतो व्यक्ती त्याच्यामध्ये. आजचा जो आपला विषय आहे की शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्याचे सूत्र, तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की 90% ज्या विषयावरती काम करायचं होतं तेच तुमच्यासमोर मी आज सांगणार आहे. जसं की 80 ते 90% मी सांगितलं सायकोलॉजी इम्पॉर्टंट आहे ट्रेडिंग करताना. तुम्हाला जर प्रॉफिट पाहिजे असेल तर सायकोलॉजीशिवाय काही होणार नाही. तर आज त्याच मुद्द्यावरती मी सर्वात पहिल्या मुद्द्यावरती येतो की हे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवले की तुम्ही आपल्या ट्रेडिंगमध्ये वापरले तर नक्कीच तुम्ही फायदेशीर व्हाल. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे आपण जेव्हा एखादा ट्रेड घेतो, एखादा स्टॉक घेतो, तेव्हा आपल्याला वाटतं की हा ट्रेड किंवा हा स्टॉक आपल्या मर्जीने वरतीच गेला पाहिजे, म्हणजे प्रॉफिटच झाला पाहिजे. जर तो स्टॉक किंवा ट्रेड खाली येतोय आणि आपल्याला जर लॉस होतोय तर आपण लॉस घ्यायला मागत नाही. का? कारण का आपल्याला वाटतं की आपण जे घेतलं तेच करेक्ट आहे. आता हे का होतं? कारण का लहानपणापासून आपल्याला सवय असते की आपण जर चांगली कामं केली, आपण जर समजा आपण 10वीमध्ये आहे, 12वीमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, शिक्षण घेतोय, तर कसं आहे की आपण चांगलं केलं तर आपल्याला शाबासकी भेटते,
वाईट केलं तर आपल्याला पनिशमेंट भेटते. घरी पण तेच आहे की चांगलं केलं, योग्य केलं तर आपल्याला शाबासकी भेटणार आणि अयोग्य केलं तर आपल्याला पनिशमेंट भेटणार. तसं जे आपल्या माइंडमध्ये ती सायकोलॉजी झाली असते की मी करेक्टच असलो पाहिजे, मी करेक्ट असूच शकतो, मी इनकरेक्ट असू शकत नाही. तर त्याच्यामुळे काय करतो की आपण तो ट्रेड एक्झिट नाही करत. म्हणजे त्याचा जेव्हा जास्त लॉस होतो तेव्हा आपण एक्झिट करत जातो. त्यांनी समजलं पाहिजे की शेअर मार्केट हे सर्टनिटीवरती अवलंबून नाही आहे, शेअर मार्केट हे प्रोबॅबिलिटीवरती अवलंबून आहे. ह्याचा आन्सर हेच आहे की तुम्ही शेअर मार्केटला सर्टनिटी सारखं बघता. म्हणजे काय सर्टनिटी म्हणजे काय की 2+2 4 आणि 3+3 6 म्हणजे सर्टनिटी, म्हणजे तो युनिव्हर्सल ट्रूथ आहे. पण प्रोबॅबिलिटी म्हणजे काय की एक अंदाज, की जसा की आपण हवामानाचा अंदाज लावतो की आज पाऊस पडणार आहे, पण पडतोच का, आज पडला नाही पडला, तर तो एक अंदाज असतो. तसा शेअर मार्केटमध्ये 100% कोणीच सांगू शकत नाही की आज हे होईल उद्या ते होईल. आपल्याला आपला लॉस ऍक्सेप्ट करायला लागेल. त्याच्यामुळे तुम्ही शेअर मार्केटला ॲज अ प्रोबॅबिलिटी बघा. आपण काय करतो, एखाद्या क्लासमध्ये जाऊन शिकतो इंडिकेटर, चार्ट, पॅटर्न हे ते, आणि आपल्याला वाटतं की हेच होणार आहे, 100% हेच होणार आहे, आणि आपण त्या गोष्टीवरती काम करतो आणि आपला लॉस होतो. पण आपल्याला समजायला पाहिजे की फक्त प्रोबॅबिलिटी आहे. बरोबर. नंतर त्याच्यानंतर दुसरा जो गोष्ट येते ती येते आपल्या मनीबद्दल सायकोलॉजी, पैशांबद्दलचं आपलं जे मनामध्ये आहे, जी सायकोलॉजी आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण का कसं आहे की पैशांबद्दल आपल्या भरपूर एक भावना आहेत की पैसे खूप कष्टाने मिळतात, पैसे वाचून ठेवले पाहिजे. म्हणजे पैसे जर आपले जात असतील तर आपल्याला वाटतं की नको, जायला नको पैसे. आणि तुम्ही शेअर मार्केट बघितलं तर तिकडे प्रोडक्ट पैसाच आहे. म्हणजे तुमचा लॉस पण होणार आणि तुमचा पैशाचाच लॉस होणार आहे, कारण का आपण पैशाचंच काम करतोय. तर त्यामुळे काय होतं की मनी सायकोलॉजीमध्ये एखादा आपण ट्रेड घेतला आणि तो ट्रेड आपल्या अगेन्स्ट जायला निघाला, आपल्याला लॉस दिसायला लागला, आपण घेत नाही. कारण का आपल्याला वाटतं की नाही, पैशाचा लॉस झाला नाही पाहिजे. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जे पण लोक ट्रेडिंग करतात त्या लोकांचा स्टॉप लॉस हिट होतो, ते लोक लॉस करतात. कोणीच असा नाही आहे की 100% प्रॉफिटच करतो. आणि जो कोण सांगत असेल तो एक तो खोटं बोलतोय किंवा तो देव आहे. कारण का कोणच करू शकत नाही. शेअर मार्केटमध्ये लॉस आपल्याला करावाच लागतो, आपले स्टॉप लॉस हिट होतातच. तर त्याच्यामुळे आपण ते लक्षात दिलं पाहिजे. मनी सायकोलॉजीमध्ये काय केलं पाहिजे की जो आपला स्टॉप लॉस आहे तो आपल्याला ऍक्सेप्ट केला पाहिजे आणि आपण निघालो पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट येते की आपण शेअर मार्केटला ॲज अ गॅमलिंग म्हणून यूज करतो. काही म्हणजे गॅमलिंग सायकोलॉजी असते एक प्रकारची. जो उदाहरण सांगायचं तर समजा मी एक कॉईन हातामध्ये घेतला आणि तो हवेमध्ये उडवला आणि समजा 5 वेळा छापा आला, 5 वेळा. तर आता मला तुम्ही सांगा की 1 सेकंद विचार करून सांगा की 6व्या वेळा काय येईल. भरपूर लोक बोलतील 5 वेळा छापा आलाय तर 6व्या वेळेला काय येणार, काटा. मग इथे तुमची सायकोलॉजी आहे ती गॅमलिंग सायकोलॉजी आहे. कारण शेअर मार्केटमध्ये जरी 5 वेळा छापा आलाय तरी 6व्या वेळेला काटा येईल असं नाहीये. 50-50% आहे. एक तर प्रॉफिट होणार की लॉस होणार. कारण कॉईनला मेमरी नाहीये, कॉईनला माहित नाही की 5 वेळा छापा आलाय तर 6व्या मला काटा यायला पाहिजे. तर त्याच्यामुळे 6व्या वेळा पण 50-50% असते. 6 टाइम पण तुम्ही कधी केलात तर 50-50% चान्स असते, आपल्याला समजायला पाहिजे. तर गॅमलिंगमुळे काय होतं की आपण स्वतःचे अजम्पशन मान्य करतो की नाही हेच होणार आहे, असंच प्रॉफिट होईल किंवा असंच लॉस होईल. आपण प्राइस ॲक्शन बघत नाही, आपण शेअर मार्केटमध्ये काय चाललं ते बघत नाही. आता प्राइस ॲक्शन म्हणजे काय असतं, सपोर्ट रेजिस्टन्स बघत नाही किंवा काय शेअर मार्केटमध्ये न्यूज काय चाललं ते बघत नाही. आपण फक्त अजम्पशन ठेवतो की काल 4 वेळा मार्केट पडलाय तर 5 वेळा मार्केट वरच जाईल. तर ते गॅमलिंग म्हणून नाही केलं पाहिजे. आता चौथी इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, त्याच्यामध्ये भरपूर लोक फसतात आणि भरपूर स्कॅम पण होतात. तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिसत असेल की 90-95% आमची स्ट्रॅटेजी बरोबर येईल, किंवा तुम्हाला कॉल येत असतील की 90-95% आमची स्ट्रॅटेजी बरोबर आहे. तर असं कुठलीच गोष्ट नाही ज्याच्यामध्ये 90-95% स्ट्रॅटेजी बरोबर असू शकते. कसं असतं की नंबरचं आपल्याला खूप महत्त्व वाटतं का, कारण का आपण जेव्हा शाळेत असतो, कॉलेजमध्ये असतो, त्या 90-90% ज्या मुलांना भेटतात त्यांना आपण काय समजतो, एकदम हुशार, आणि जे 50% ते डम आहेत म्हणून. तर जेव्हा 90-90% कोण बोलतो की 90-95% आपली स्ट्रॅटेजी बरोबर आहे तर आपण तिकडे अट्रॅक्ट होतो. पण आपल्याला समजायला पाहिजे की 90-95% स्ट्रॅटेजी बरोबर असून पण काही फायदा नाही आहे. बरोबर, कारण का तो एक स्कॅम आहे. तुमचं जर 50% जरी स्ट्रॅटेजी बरोबर असेल तरी पण तुम्ही प्रॉफिट करू शकता. कसं, तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो, म्हणजे तुमचा प्रॉफिट जर ₹2 असेल तर तुमचा लॉस ₹1 झाला पाहिजे. म्हणजे सायकोलॉजी आणि रिस्क रिवॉर्ड ह्या दोन्ही गोष्टी केल्या तर तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता. मी तर असं सांगतो की 50% काय 40% जर तुमचे ट्रेड बरोबर आले तरी पण तुम्ही नो प्रॉफिट नो लॉसमध्ये जाल. त्याच्यामुळे 90-95%च्या भानगडीमध्ये आपण पडायचं नाहीये. आपण जी सिस्टम वापरतो ती सिस्टम वापरत राहायचं आहे आणि सायकोलॉजीवरती आपण भर द्यायचा आहे. जर आपण 90-95% कडे गेलो तर आपली वाट लागेल, कारण का असं कुठेच नसतं. भरपूर वेळा मी पण लॉस केलेत 90-95%च्या स्ट्रॅटेजीच्या मार्गे जाऊन. त्याच्यानंतर की 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या भरपूर शेअर मार्केटमध्ये हानिकारक आहेत. बरं, 5वा मुद्दा आहे की 3 महत्त्वाच्या गोष्टी. सर्वात पहिला ग्रीड म्हणजे हाव. आता त्याचं एक उदाहरण सांगतो की समजा मी एक ट्रेड घेतलाय आणि तो ट्रेड घेतलाय, मी स्टॉप लॉस लावला आणि ट्रेड माझा वर आणि टार्गेट लावलं. ट्रेड माझा वर चाललाय आणि माझा टार्गेट हिट झालं, मला प्रॉफिट भेटलं. बरोबर. त्याच्यानंतर काय झालं की टार्गेट भेटल्यावरती प्रॉफिट घेतला, तो ट्रेड डबल गेला. म्हणजे मला रिग्रेट झालं की अरे आधीच काढला मी तर मला 2,000चा प्रॉफिट झाला, जरा ठेवला असता 10,000 पर्यंत प्रॉफिट झाला असता. दुसऱ्या दिवशी पण सेम,
आपण ट्रेड घेतला, स्टॉप लॉस लावला, टार्गेट सेट केला, दुसऱ्या दिवशी पण टार्गेटमधून आपण निघालो, टार्गेट हिट झालं, प्रॉफिट भेटला. पण दुसऱ्या दिवशी पण सेम तो टार्गेटच्या पुढे डबल टिबल जाऊन आपल्याला काय वाटलं की अरे परत थांबलो असतो तर माझा परत डबल टिबल प्रॉफिट झाला असता, परत अरे 2,000 मी घेतले, मला 10,000 भेटले असते. आता थर्ड टाइम काय होतं, त्याच्या मनामध्ये काय आलंय की यार टार्गेटमध्ये नाही राहायचं, आपल्याला टार्गेट काढून टाकूया, आपण जास्तीत जास्त आपला प्रॉफिट होईल. तर थर्ड टाइम काय होतो, जेव्हा आपण ट्रेड घेतो, आपण स्टॉप लॉस लावतो आणि टार्गेट आपण लावत नाही, त्याच्यामुळे आपल्या टार्गेटवरती जाऊन तो शेअर जसा खाली पडतो, स्टॉप लॉस हिट करतो आणि आपला प्रॉफिटमध्ये झालेला ट्रेड लॉसमध्ये होतो. ह्याला करता ग्रीड. आपण रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो केले पाहिजे. आपला टार्गेट म्हणजे टार्गेट, आपला स्टॉप लॉस म्हणजे स्टॉप लॉस, बरोबर. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे आता फिअर. फिअर म्हणजे काय की आपण मार्केटमध्ये घाबरतो. आता त्याचं पण उदाहरण सांगतो की समजा एखादा आपण ट्रेड घेतलाय, तो वर ट्रेड चाललाय आणि टार्गेटपर्यंत येण्याच्या आधीच तो खाली येऊन स्टॉप लॉस हिट झाला. दुसऱ्या वेळी पण ट्रेड घेतला, तो वर चाललाय पण टार्गेट हिट होण्याच्या आधीच परत खाली येऊन स्टॉप लॉस हिट झाला. आता तिसऱ्या वेळी काय होईल की थोडा जरी वर घेतला तरी आपण प्रॉफिट बुक करू, कारण का आपण 2 वेळा स्टॉप लॉस हिट झालाय ना, आपण घाबरतो की अरे यार तेवढा तरी प्रॉफिट घेऊया. आणि तिसऱ्या वेळेला काय होतं की तो आपण प्रॉफिट घेतला, तो जवळजवळ डबल टिबल वर जातो, म्हणजे 2 वेळा स्टॉप लॉस हिट झाला ना, त्याचा प्रॉफिट पण आपल्याला भेटू शकतो. याला बोलतात फिअर. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण आशा ठेवतो, होप. होप म्हणजे काय की समजा ऑप्शनमध्ये काय असतं की एखादा प्रीमियम असतो 500 रुपयाचा. आज समजा मार्केट आपल्या अगेन्स्ट आहे, म्हणजे 500 रुपयाचे 300 रुपये झाले, तर आपल्याला वाटतं की दुसऱ्या दिवशी मार्केट अजून वरती झालं. आपण होप ठेवतो, म्हणून आपण तो प्रीमियम तसा ठेवून देतो आणि आपल्या इच्छेविरुद्ध होतो. आणि त्या होपमुळे जे 300 रुपये आहेत ते पण झिरो होतात आणि नो प्रॉफिट नाही, आपलं कॅपिटल पण जातं आपलं. तर होप हे सर्वात घातक आहे शेअर मार्केटमध्ये. आपल्या आयुष्यामध्ये होप इम्पॉर्टंट आहे, पण ह्या ठिकाणी होप भरपूरच घातक आहे. असं आहे. ओव्हरनाईट ट्रेड इन शॉर्ट अवॉइड करणं खूप. ओव्हरनाईट ट्रेड आपण अवॉइडच केलं पाहिजे, कारण उद्या काय होणार ते कोणालाच माहिती नाही. सर्व आपण प्रोबॅबिलिटीवरती सगळ्या गोष्टी आहेत त्या. असं आहे. निश्चितच. सर हे तर आता माइंडसेट कसा असावा, रूल्स रेग्युलेशन किती महत्वाचे आहेत, स्टॉप लॉस सांभाळून ट्रेड करणं किती गरजेचं आहे. एकूणच एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी अधोरेखित झालाय की डोंट बी सो ग्रेडी. खूप ग्रेडी होऊ नका आणि रूल्स जे आहेत त्यांना सांभाळणं गरजेचं आहे. मात्र सर आता ह्या सगळ्या गोष्टी हे एका प्रकारे आपण नियम समजून घेऊया की हे नियम कोणकोणते आहेत मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची त्यासाठी. मात्र जर चांगला पैसा कमवायचा असेल तर त्यासाठी काय शिकणं गरजेचं आहे. आता जसं माझा 10 वर्षाचा अनुभव आहे, तर मी आधीचे 2 वर्ष ते काय शिकण्यात घालवले किंवा चार्ट पॅटर्न, इंडिकेटर किंवा बेसिक शेअर मार्केट, इंट्राडे. आता तुम्हाला सांगतो की आज यूट्यूबमध्ये एवढे व्हिडिओ आहेत, जर तुम्हाला बेसिक शेअर मार्केट, ॲडव्हान्स किंवा चार्ट किंवा इंडिकेटर जर तुम्हाला शिकायचे आहे, तुम्हाला माझ्याकडे याची काहीच गरज नाही आहे. तुम्ही कुठल्या पण युट्यूबवर जा, तुम्हाला फ्रीमध्ये भेटेल. त्यासाठी तुम्ही कशाला पैसे खर्च करताय, बरोबर. पण तुम्हाला रिअली सायकोलॉजी शिकायची आहे, कारण का सायकोलॉजीचा विषय बघा 90% तुम्हाला प्रॉफिट भेटतो. आणि आमच्या ऑफिसमध्ये किंवा आमच्या वर्कशॉपमध्ये काय होतं की 2 दिवस तुम्ही फ्रीमध्ये जरी आले तर 2 दिवस तुम्ही माझी लाईव्ह ट्रेडिंग बघू शकता की लाईव्ह ट्रेडिंगमध्ये मी कुठली सायकोलॉजी वापरली. मी तुम्हाला तिथे सांगणार पण आहे की कुठल्या सायकोलॉजीने मी प्रॉफिट केला. कसं असतं की स्ट्रॅटेजी फक्त एकच ठेवायची. माझी स्ट्रॅटेजी एकच आहे, प्राइस ॲक्शन, सपोर्ट, रेजिस्टन्स. बाकी सर्व काम सायकोलॉजीचं होतं. तर तुम्हाला जर खरोखर प्रॉफिट करायचं आहे तर 90% जी गोष्ट इम्पॉर्टंट आहे सायकोलॉजी, त्याच्यावरती तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. कारण का आपण लक्ष देतो जे 10-15% इम्पॉर्टंट ते म्हणजे काय, चार्ट पॅटर्न, इंडिकेटर आणि इतर गोष्टी. असं नाही, त्या पण इम्पॉर्टंट आहे, पण जी सर्वात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्याच्या आपण पाठी लागलो पाहिजे ना. तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्या ऑफिसला या. मी सर्व सांगितलंय प्रेक्षकांना की 2 दिवस मी तुम्हाला फ्रीमध्ये दाखवतो की लाईव्ह ट्रेडिंग कसे होतात. लाईव्ह ट्रेडिंगमध्ये आपण सायकोलॉजीचा वापर करून कसा प्रॉफिट करतो. मी इंडिकेटर, चार्ट पॅटर्न कसलाही वापर करणार नाही. फक्त मी प्राइस बघीन. प्राइस ॲक्शन म्हणजे तुम्हाला सांगितलं सपोर्ट, रेजिस्टन्स, बरोबर. सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय की जर एखादा स्टॉक आहे तो कुठपर्यंत सपोर्ट घेतो, कुठपर्यंत जास्त खाली जाऊ शकतो, आणि एखादा स्टॉक आहे रेजिस्टन्स म्हणजे काय, कुठपर्यंत वर जाऊ शकतो. या 2च गोष्टी आणि बस पूर्णपणे सायकोलॉजी. आणि तुम्ही जर समोर आले तुम्हाला कळेलच की कसं असतं. आणि मार्केटमध्ये लाईव्ह ट्रेडिंग दाखवणारी आपली एकमेव संस्था आहे की लाईव्ह माणसांसमोर ट्रेडिंग दाखवते, ते पण डे टू डे. कधी आता बाकी ठिकाणी थेरी भरपूर ठिकाणी दाखवतात, पण थेरीचा काय उपयोग आहे. थेरी तर तुम्हाला सर्वीकडे भेटणार आहे, पण लाईव्ह प्रॅक्टिकल जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत आपण प्रॉफिट करायला शिकणार नाही. आपण प्रिपेअर ट्रेडिंग बोलतो, पण प्रिपेअर ट्रेडिंग मध्ये तुमचे इमोशन कुठे लागतात, आणि इमोशनच प्रॉफिटसाठी मेन आहे. हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे की तिथे इमोशन मेन आहे. कारण इमोशनमुळेच आपण प्रॉफिट किंवा लॉस करू शकतो. जर तुम्हाला खरोखर शेअर मार्केट शिकायचं असेल आणि तुम्हाला तुमचा टाइम वेस्ट करायचा नसेल तर भरपूर इंडिकेटर आणि चार्ट पॅटर्न जाऊ नका. कारण का इंडिकेटर हजारो आहेत, चार्ट पॅटर्न हजारो आहेत. तुम्ही तुमची सायकोलॉजी डेव्हलप करा, तुम्ही तुमचे रूल्स रेग्युलेशन पाळा. तुम्ही सायकोलॉजीला तुम्हाला मदत पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या क्लासमध्ये या, माझ्या वर्कशॉपमध्ये या.
तुम्ही जो पण येईल तो तुम्हाला 2 दिवस मी फ्रीमध्ये सांगतो कशा प्रकारे आहे. तुम्हाला आवडलं तर तुम्ही पुढे जॉईन करू शकता. निश्चितच सर. सर आणखीनही अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून जाणून घ्यायची. मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा. ब्रेकनंतर पासवर्ड श्रीमंतीच्या या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत या विषयावर आपण खरं तर आज चर्चा करतो आहेत. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया सर. सर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असताना लोकांना अनेक प्रश्न पडतात. कुठलाही क्षेत्र असेल, अगदी नवीन आपण असू आणि अगदीच नवीन त्या क्षेत्रात उतरलेले असताना अनेक प्रश्न सगळ्यांच्याच मनात येतात. तर या सगळ्या प्रश्नांसंदर्भात मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे की काय नेमकी ती प्रश्न असतात आणि त्यांची उत्तरं काय असू शकतात. सर्वात पहिला प्रश्न असा असतो, फर्स्ट क्वेश्चन, की लोकांना पडतं की ह्यामध्ये वयाची काय मर्यादा आहे का, की वयाची मर्यादा आहे का, किंवा मी बिझनेसमॅन आहे, मी नोकरी करते, मी हाऊसवाईफ आहे, मला कसा वेळ मिळणार. तर सर्वात जास्त हेच आहे की शेअर मार्केट कोणी करू शकतो. तुम्ही बिझनेसमॅन असा किंवा हाऊसवाईफ असा किंवा तुम्ही नोकरी करा, कोणीही शेअर मार्केट करू शकतो. आता काही जण असतात ते शिकलेले नसतात, तर अशीही लोक आहेत ज्यांना मोबाईल ऑपरेट करता येतो, त्यांना शिक्षणाची पण काही अट नाही आहे. तुम्ही शेअर मार्केट कुठेही करू शकता. मोस्टली शेअर मार्केट ह्याच्यामुळेच फेमस आहे की तुम्ही कधीही कुठेही आणि तुम्ही वेकेशनलाच गेले तरी करू शकता. तुमच्यावरती कुठला बॉस नाही आहे, तुमच्यावरती कुठला टार्गेट नाही आहे, तुम्हाला कुठल्या क्लायंटला कन्व्हिन्स नाही करायचं आहे. एकदम फ्लेक्झिबल बिझनेस आहे. आणि असं नाही की तुम्हाला खूप वेळ पण लागेल. काही लोक बोलतात की शेअर मार्केट शिकायला मला किती दिवस लागतील, किती वर्ष लागतील. बघा, तुम्ही राईट अप्रोचनी शेअर मार्केट शिकलात तर तुम्हाला 8 दिवस पण भरपूर आहेत. म्हणजे आम्ही जे वर्कशॉप घेतो त्यामध्ये पहिले 4 दिवस आम्ही पूर्ण जे पण शेअर मार्केटचा कोर्स आहे, बेसिक, ॲडव्हान्स आणि सायकोलॉजी, ती कव्हर करतो. आणि पुढच्या 4 दिवसामध्ये त्यांना स्वतःहून ट्रेड करायला लावतो. आणि आम्ही स्वतः सांगतो की तुम्ही प्रॉफिटेबल होत नसाल किंवा प्रॉफिटेबल अडचण येत असतील तर दर शुक्रवारी सोमवारी आम्ही लाईव्ह ट्रेडिंग करतो, त्यामध्ये पण तुम्ही येऊ शकता. आणि आता मी जे सायकोलॉजीचं तुम्हाला सर्व सांगितलं ज्या गोष्टी, तर त्या तुम्हाला पाहायच्या असतील तर मी लाईव्ह ट्रेडिंग करतो. तुम्ही माझा निलेश पाटील शर्मा यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये लाईव्ह ट्रेडिंग तुम्ही बघू शकता. आणि त्या लाईव्ह ट्रेडिंगमुळे तुम्हाला समजेल की नक्की सायकोलॉजी कशा प्रकारे असते. आणि लाईव्ह ट्रेडिंग मी ह्यासाठी करतो, जे माझ्या ऑफिसमध्ये येऊ शकत नाही तर त्यांना समजेल की चार्ट पॅटर्न इंडिकेटरशिवाय सायकोलॉजी किती इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळे तुम्ही कशा प्रकारे करू शकता. बरोबर, पहिला आपण जाणून घेतलं की कोण करू शकतो शेअर मार्केट. आता दुसरं आहे की शेअर मार्केटमध्ये सर्वात जास्त प्रश्न हा पडतो की शेअर मार्केटमध्ये फक्त प्रॉफिटच होतो का, की लॉस नाही होत का. तर शेअर मार्केट प्रॉफिट लॉस दोन्ही पण होतात, पण तुम्ही योग्य एज्युकेशन घेतलं तर आपण प्रॉफिट जास्त ठेवतो आणि लॉस कमी होतो. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न असतो की ऑप्शन्समध्ये पैसे झिरो होतात का. हो, ऑप्शनमध्ये पैसे झिरो होऊ शकतात, पण तुम्ही रूल्स अँड रेग्युलेशनचा उपयोग केला नाही तर. नाही तर ऑप्शन हा बेस्ट आहे. तुम्हाला ऑप्शनमध्ये चांगलं काम केलं तुम्ही. आम्ही ऑप्शनमध्ये एक्सपर्ट्स आहोत. मी निफ्टी बँकमध्ये ऑप्शन करतो आणि जवळजवळ ज्यांचा जेवढा पगार असतो त्याच्यापेक्षा जास्त त्यांना ऑप्शनमध्ये भेटतात जर त्यांनी रूल्स अँड रेग्युलेशनचा फायदा केला तर. त्याच्यानंतर त्यांना अनेक लोकांना प्रश्न पडतो की डीमॅट अकाउंट काय आहे किंवा ट्रेडिंग अकाउंट काय आहे. तर आम्ही डीमॅट, ट्रेडिंग सर्व अकाउंट ओपन करून पण देतो. आणि मोस्टली जे लोकांना बाय सेल करता येत नाही तर त्यांच्यासाठी आमच्या टीम पण आहे, ते त्यांना सर्व सांगतात की बाय कसं, सेल कसं. म्हणजे ते आमच्या ऑफिसमध्ये कधी येऊ शकतात, त्यांना आपल्याकडनं पूर्ण सपोर्ट आहे जे पण असतील ते. निश्चितच सर. तेव्हा एकूणच शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असताना जेवढे इंडिकेटर्स आणि अनेक गोष्टी असतात, ट्रेड लाईन असू दे, ब्रेकआउट्स असू दे, ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या महत्वाच्या आहेत त्यासोबतच महत्वाचे आहेत पेशन्स आणि स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवणं, बरोबर, हायपर होणं. आणि अर्थात या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लासच्या स्वरूपामध्ये आपल्या सगळ्याच जेही इंटरेस्टेड प्रेक्षक असतील त्यांना शिकायला मिळतीलच. वेळ कमी असल्या कारणाने आपण इथेच थांबतोय, पण तुम्ही इथं आलात आणि अतिशय महत्वाची माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तेव्हा ऐकूनच शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्याचे आणि यशस्वी होण्याचे सूत्र जे आहेत ते आज निलेश सरांनी आपल्याला सांगितलेले आहेत. आणि या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी निश्चितपणे त्यांच्या क्लासला व्हिजिट करा. त्यांचे जे लाईव्ह ट्रेडिंग सेशन सुरू असतात त्यामध्ये देखील सहभागी व्हा. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार. लाल मातीतली कुस्ती म्हणजे